वर्षभरापासून पेन्शन रखडली, बिरसा फायटर्स आक्रमक. शहादा प्रतिनिधी. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या 1 वर्षापासून रखडल्याने लोहारा तालुका शहादा येथील श्रीमती जिजाबाई विजय पवार यांच्यासह अनेक लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. या गरजू लाभार्थ्यांना थकीत पेन्शन तत्काळ मिळावी या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निराधार, विधवा आणि दिव्यांगांना दरमहा 1500 रुपये मदत मिळणे अपेक्षित आहे. शहादा येथील अनेक लाभार्थ्यांना गेले 1 वर्षापासून एकही हप्ता मिळालेला नाही. पेन्शनअभावी निराधार व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली असून संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. तरी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुरेश पवार, रामदास मुसळदे, अरुण खर्डे, पप्पू अवया व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासनाकडून अनाथ व्यक्तींना, निराधार व्यक्तींना, विधवा, दिव्यांग, आजारग्रस्त व्यक्तींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, पेन्शन म्हणून दिली जाते. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्रीमती जिजाबाई विजय पवार हे लोहारा गावातील आहेत. लोहारा, त्यानंतर शहाणा, वडगाव अशा शहादा तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थींना गेल्या 1 वर्षापासून हे मानधन आर्थिक मदत दिली जात नाही आहे. त्यामुळे या निराधार व्यक्तींची प्रपंचाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मोठी आर्थिक संकटात हे लोक आता आलेले आहेत. या लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे निधी उपलब्ध होत असतो, तसाच निधी या निराधार लोकांसाठी सरकारने उपलब्ध करून द्यावा व या योजनेतील सर्व व्यक्तींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी.